नवरात्रीच्या आजच्या 9व्या दिवशी आपण संत निर्मळा यांच्याबद्दल बोलणार आहोत। संत निर्मळा या संत चोखामेळा यांची लहान बहीण आणि संत सोयराबाई यांच्या नणंद होत्या। पण इतकीच त्यांची ओळख मर्यादित राहत नाही, तर त्या काळात जी वर्ण व्यवस्था होती त्यावर कठोर शब्दात टीका करणाऱ्या म्हणून संत निर्मळा आपल्या सगळ्यांच्या लक्षात राहतात। त्या काळात समाजाची झालेली कोंडी फोडण्यासाठी जी काही धाडसी सक्षम पावलं उचलली त्यात संत निर्मळा यांच्या रचना फार महत्त्वाच्या होत्या। कडक शब्दात त्यांनी वर्णव्यवस्थेवर टीका केलेली आहे आणि मुख्य म्हणजे त्या काळी वर्णव्यवस्था मानणारी जी कुत्सिक डोकी होती ती समानता कधीच मान्य करणार नाही ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन जो समाज गावकुसा बाहेर फेकला गेला, जो अपमानास्पद वागणूक सहन करत होता, त्या समाजाला त्यातून बाहेर आणण्याचा, तुम्ही सुद्धा माणूस आहात, तुम्हालाही माणूस म्हणून जगलं पाहिजे ही जाणीव त्यांच्यात रुजवण्याचा जो प्रयत्न आहे तो संत निर्मळांनी या रचनांमधून आणि अभंगांमधून केला। कारण भक्तीच्या मार्गातूनच या सगळ्यांना एकत्र आणता येईल हे त्या काळच्या संतांनी निश्चित ओळखलं होतं। संत निर्मळा याबाबत बोलताना एकदा म्हणतात, संसाराचे कोण कोड नाही मज त्याची चाड, एका नामेची विश्वास दृढ घालून या कास, जेथे न चले काळ सत्ता विठोबाचे नाम घेता, शास्त्रे पुराणे वदती नाम तारक म्हणते। या अभंगातून आपल्याला स्पष्टपणे निर्मळाबाई म्हणताना दिसतायत की कर्मकांडामध्ये अडकून पडण्यापेक्षा देवाच्या नावावर विश्वास ठेवा, विठ्ठलाचं नाव घ्या, काळाचीही सत्ता त्यापुढे चालणार नाही असं ठामपणे संत निर्मळा म्हणतात। आणि त्याला पुरावा, त्याला आधार कशाचा देतात तर शास्त्र पुराणांचा देतात। कारण याच शास्त्र पुराणांमध्ये लिहिलंय की ही वर्ण व्यवस्था हवी, जात व्यवस्था व्हावी असं लिहू न शकणाऱ्या, वाचू न शकणाऱ्या या समाजाला शिकवलं गेलं आणि त्यामुळे खरं तर या सगळ्या जाती, कुळ मानणं या गोष्टी, या रूढ परंपरा पुढे चालत आल्या आणि त्यामुळे समाजाला त्रास सहन करावा लागला। त्यामुळे या कर्मकांडात जखडून ठेवण्याचा प्रयत्न ज्यांनी केला त्यांच्याच कुठेतरी माथी काठी देण्याचं काम संत निर्मळांनी केलेलं आहे। कारण समाज भरकटलेला होता, मान खाली घालून जगायलाच आपण जन्माला आलोय असं वाटून घेत होता आणि याच खालच्या समजल्या जाणाऱ्या समाजाला बाहेर काढण्याचं काम सगळ्या संतांनी केलं आणि त्यात संत निर्मळा यांच्या रचना सुद्धा तितक्याच महत्वाच्या आहेत। कारण तिखट आणि कठोर शब्द वापरून, प्रखर शब्द वापरून आपलं मत मांडताना संत निर्मळा दिसतात। त्या पुढे म्हणतात की नाही मज आशा आणि कोणाची, मला आता कोणाकडून काही अपेक्षाच राहिली नाही, स्तुती मानवाची करुणी काया, माणूस जर माणसासारखं वागत नसेल तर कशाला त्याची स्तुती करायची, काय हे देतील नाशिवंत सारे, हे सगळे नाश पावणार आहेत, सगळे संपणार आहेत, हे मला काय देणार, यांचे या विचारे यांची न पुरे, त्यांचा विचार जो काही कुत्सिक मनाचा आहे तो त्यांनाच पुरत नाही। ऐसे ज्याचे देणे कल्पांती न सरे, तेची एक बरे आम्हाला घे, जो भक्तांचा विसावा वैकुंठ निवासी, तो पंढरीसी उभा विटे। जो भक्तांचा खऱ्या अर्थानं विसावा आहे ना तो वैकुंठ निवासी, वैकुंठात राहतो। जो पंढरीसी उभा विटे, पंढरीला विटेवर उभा आहे ना तो विठोबा आमच्या सगळ्यांचा विसावा आहे। निर्मळा म्हणे सुखाचा सागर, लावण्य आगार रूप ज्याचे। संत निर्मळा असं म्हणतात की देवा तूच आता सुखाचा सागर आहेस, कारण इथे काही आम्हाला माणसासारखी सुद्धा वागणूक मिळत नाही, तेव्हा तूच आम्हाला पदरात घे, तूच आमच्यासाठी आमचं सुख आहेस, आमचं सर्वस्व आहेस। तेव्हा त्या काळी जी वर्ण व्यवस्था होती त्यावर कठोर शब्दात एक स्त्री सुद्धा इतक्या कणखरपणे आपल्या रचना मांडू शकते, समाजाला त्यातून काहीतरी संदेश देऊ शकते, हे संत निर्मळा यांच्या रचनांमधून आपल्याला वाचायला आणि शिकायला मिळतं।